हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी मराठी पाठ 7वा गवताचे पाटे या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। स्टडी विथ संदीप सर, अभ्यास तुमचा साथ आमची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मित्रांनो, पाहूया पहिला प्रश्न। आकृत्या पूर्ण करा। या ठिकाणी आपल्याला पहिली आकृती दिलेली आहे ती म्हणजे रूपक कथेची वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगायची आहे। पाहूया याचं उत्तर। रूपक कथा आकाराने लहान असते, अर्थघनत्व असते, आशय समृद्धी, सूचकता, नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपरता, वाच्यार्थ क्षणोक्षणी कमी कमी होत जाऊन लक्ष्यार्थ प्रभावीपणे सूचित होते। पाहूया पुढील आकृती। गवताच्या पात्याची स्वभाव वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला सांगायची आहेत किंवा स्पष्ट करायची आहेत। पाहूया याचं उत्तर। सपनाळू, किरकिरा, अरसिक, चिडखोर ही जी काही चार वैशिष्ट्ये आहेत मित्रांनो, ही गवत पात्याची स्वभाव वैशिष्ट्ये आहेत मित्रांनो। पाहूया तिसरी आकृती। पानाची स्वभाव वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला सांगायची आहेत। पाहूया याचं उत्तर। पान उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगतो, गवत पात्याला शूद्र मानते। पाहूया पुढील आकृती। गवताच्या पात्यासाठी पाठात आलेले शब्द व शब्द समूह या ठिकाणी आपल्याला सांगायची आहेत। पाहूया याचं उत्तर। चिमणे, चिडखोर बिब्बा, शूद्र, अरसिक, चिमुकले हे जे काही शब्द आहेत मित्रांनो, हे गवत पात्याला या पाठात आलेले शब्द किंवा शब्द समूह आहेत। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 2, कारणे लिहा। या ठिकाणी पहिला प्रश्न जो काही विचारलेला आहे तो म्हणजे झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्यानं गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली, कारण याचं उत्तर आहे मित्रांनो, झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्याने गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली कारण त्याची झोपमोड होऊन त्याच्या गोड गोड स्वप्नांचा चुराळा झाला होता। पाहूया मित्रांनो दुसरं विधान। अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही असे गळून पडणारे पान म्हणाले, कारण पाहूया याचं उत्तर। अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही असे गळून पडणारे पान म्हणाले कारण त्याने आयुष्यात गाणे म्हणण्यासाठी कधी सुद्धा केलेला नव्हता। पाहूया पुढील विधान। वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पात्यात झाले, कारण याचं उत्तर आहे मित्रांनो, वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पात्यात झाले कारण त्या संजीवक स्पर्शामध्ये विलक्षण जादू होती। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 3, खालील शब्दांतील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा। बघा मित्रांनो, खाली आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, त्यापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत। बघा मित्रांनो, पहिला शब्द आहे तो म्हणजे बेजबाबदारपणा। यापासून तयार झालेले अर्थपूर्ण शब्द म्हणजे जप, दाब, दार, बाब, बाबर, जबाब, बेजबाबदार। पाहूया मित्रांनो दुसरा शब्द धरणीमाता। यापासून तयार झालेले शब्द म्हणजे धरणी, धर, रणी, तार, माता, मार, धनी। पाहूया मित्रांनो पुढील शब्द बालपण। यापासून तयार झालेली शब्द ती म्हणजे बाल, बाप, बाण, पण, लय ही जी काही शब्द आहेत मित्रांनो, ही बालपण या शब्दापासून तयार झालेली आहेत। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 4, खालील परिच्छेद वाचा व विरामचिन्हांचा योग्य वापर करून परिच्छेद पुन्हा लिहा। बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हा जो काही परिच्छेद दिलेला आहे याला वाचायचं आहे व त्या ठिकाणी योग्य विरामचिन्हांचा वापर करायचा आहे। पाहूया याचं उत्तर। कुंभकोकण येथील शाळेत गणिताचा सिद्धांत शिक्षक समजावून सांगत होते। एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार नेहमी 1 येतो। तेवढ्यात एक लहानसा मुलगा तडकन उभा राहिला आणि म्हणाला, गुरुजी, तुमचा सिद्धांत थोडासा चुकीचा आहे। ते म्हणाले, तुझे म्हणणे स्पष्ट करून सांग पाहू। यावर तो मुलगा धीटपणे म्हणाला, सर, शून्याला शून्याने भागले तर। त्या चिमुरड्या मुलाचा हा प्रश्न ऐकताच त्या शिक्षकांना त्याच्या बुद्धिमत्तेचे विलक्षण आश्चर्य वाटले। हा मुलगा म्हणजे पुढे श्रेष्ठ गणितीय म्हणून प्रसिद्ध झालेले श्रीनिवासन रामानुजन होय। बघा मित्रांनो, या ठिकाणी हा जो काही परिच्छेद होता याला आपण योग्य विरामचिन्हांचा वापर करून पुन्हा लिहिलेला आहे। बघूया मित्रांनो पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही हे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचं आहे। पहिली जोडी म्हणजे ज्ञानी, सुज्ञ, दुसरी म्हणजे निरर्थक, अर्थपूर्ण,
तिसरी म्हणजे ऐच्छिक अनिवार्य, चौथी म्हणजे दुर्बोध सुबोध. बघा मित्रांनो, या ठिकाणी याचं उत्तर आहे ज्ञानी म्हणजे सुज्ञ. ही जी काही आहे मित्रांनो, ही विरुद्धार्थी जोडी नाहीये, ही समानार्थी जोडी आहे. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, स्वमत. या ठिकाणी पहिला प्रश्न जो काही विचारलेला आहे तो म्हणजे माणसातील ठराविक मनोवृत्तीची पुनरावृत्ती वारंवार होत असते, हे पाठाच्या आधारे आपल्याला स्पष्ट करायचं आहे. पाहूया याचं उत्तर. माणसाच्या स्वभावाची एक गंमतच आहे. आपल्या मुलाने सकाळी लवकर उठावे, व्यायाम करावा, नियमित अभ्यास करावा, त्याने चांगल्या मुलांची संगत धरावी, परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवावेत, वगैरे 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 असे प्रत्येक आईबाबांना वाटते. पण या आईबाबांनी त्यांच्या तरुणपणी असे काहीही केलेले नसते. त्या काळात त्यांच्या आईबाबांनी धरलेले असले आग्रह यांनी उधळून लावले होते. मात्र हे आजच आधुनिक काळातच घडते असे नाही. जगभर सर्व मानवी समाजात हे घडत आलेले आहे. जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य आणि नंतर मृत्यू हे चक्र अव्याहत पृथ्वीच्या निर्मितीपासूनच चालू आहे. प्रत्येक जण स्वतःच्या जागेवरून जगाकडे बघत असतो. तेथून जग जसे दिसते तसे आणि तेवढेच खरे आहे असे तो मानतो. म्हणून प्रत्येक पिढीत ते आणि तसेच घडत राहते. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण या प्रश्नाचं उत्तर कंप्लीट केलेले आहे. पाहूया दुसरा प्रश्न. गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता तर तुम्ही पानाला काय उत्तर दिले असते? याचं उत्तर आहे मित्रांनो, मी गवत पाते असतो तर गळून पडणाऱ्या पानाला पुढील प्रमाणे माझे म्हणणे सांगितले असते. आजोबा, आपण दोघेही विनाकारण भांडत आहोत. काय झाले ते पहा. तुम्ही गिरक्या घेत घेत खाली आलात, त्यावेळी खूप आवाज झाला आणि माझी झोपमोड झाली. मला राग आला आणि मी तुम्हाला रागाने लागेल असे काहीतरी बोललो. तुम्ही सुद्धा मला चिडखोर बिब्बा म्हणालात, मला अरसिक म्हणालात. पण मी थोडा अंतर्मुख झालो, विचार केला. माझ्या लक्षात आले की आपण चुकीच्या कारणाने भांडत आहोत. आपल्या दोघांचेही दृष्टिकोन भिन्न आहेत, त्यामुळे आपले विचार देखील भिन्न आहेत. आपणा प्रत्येकाला स्वतःचेच बरोबर आहे असे वाटते व समोरचा चुकीचा आहे. आता हेच पहा ना, तुम्ही जमिनीपासून उंचावर राहतात, तुम्हाला दूरदूरचा परिसर उंचावरून दिसतो, सभोवतालच्या परिसराच्या दर्शनाचा आनंद घेता येतो, त्यामुळे तुम्हाला तुम्ही श्रेष्ठ आहात असे वाटते. आम्ही मातीत लोळत राहतो म्हणून आम्ही कमी दर्जाचे आहोत असे तुम्हाला वाटते. पण आजोबा, आम्ही आता या क्षणी मनसोक्त जगतो, तुम्ही उद्याचा विचार करत राहतात आणि आजचा आनंद गमावतात. आपण दोघेही जण आपल्या जागी बरोबर आहोत. आपण दुसऱ्यांची स्थिती लक्षात घेतली पाहिजे, मग आपल्याला दोघांच्याही भूमिका कळतील आणि आपण भांडत बसणार नाही. आता हे सगळे राहू द्या, तुम्ही सामावून सामावून चाला, स्वतःच्या प्रकृतीला जपा. बघा मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नाचंही उत्तर आपण कंप्लीट केलेलं आहे. पाहूया पुढील प्रश्न. गवताचे पाते व पान यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांत बदल झाला आहे अशी कल्पना करून कथेचे पुनर्लेखन या ठिकाणी आपल्याला करायला सांगितलेले आहे. पाहूया याचं उत्तर. हिवाळा नुकताच सुरू झाला होता. झाडावर एकामागून एक पिकलेले पाने गळून पडू लागली. पट 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 त्यांचा तो पटपटपट असा कर्णफुटू आवाज, तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, अहो आजोबा, केवढ्याने पडलात, लागलं बिगलं तर नाही ना? पानाला बरे वाटले. प्रेमळपणे म्हणाले, काय रे बाळा, तुला त्रास झाला का रे? छे आजोबा, तुम्ही ठीक आहात ना? काय सांगू बाळा, इतका झकास तरंगत येताना सारखे वाटत होते की असेच खूप वेळ सुखाने तरंगत राहावे, पण आता वय झाले ना, काय करणार? असं का बोलता? वय झालं म्हणता, पण तरुणांपेक्षाही तुमचे मन तरुण आहे. किती आनंदात आहात तुम्ही. हे ऐकत ऐकत ते पान आनंदाने मातीत मिसळले. ते पुन्हा जागे झाले, ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. पाते थंडीत कुडकुडत होते. ते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती, पटपट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचे पाते लगबगीने उठले, स्वतःशीच पुटपुटले, आज दुसरे आजोबा खाली आले वाटतं. चला चला पटापट जायला हवं. एखाद्या आजोबांना मदतीची गरज असेल कदाचित. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. खाली दिलेल्या रूपक कथेचा भावार्थ आपल्या शब्दामध्ये या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचा आहे. ही जी काही रूपक कथा आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, हिचा भावार्थ आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे मित्रांनो. पाहूया याचा भावार्थ. रोप वृक्षाची ही कथा प्रत्यक्ष जीवनात वेगवेगळ्या रूपात अवतरताना दिसते. लहान मुलांना मोठे व्हावेसे वाटते. मोठ्या माणसांना काहीही करण्याचे, कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य असते. मुलांवर बंधने असतात. थोडे बारकाईने पाहिले तर मोठ्यांना लाभणारे स्वातंत्र्य हे भ्रामक असते. मोठ्यांना पोट भरण्यासाठी कामधंदा करावा लागतो. या काळात स्वातंत्र्य बाजूला ठेवावे लागते. मोठ्या माणसांना कायदे कानून नीती नियम पाळावे लागतात.
पैसा खूप मिळाल्यावर सर्व सुख उपभोगता येतील असे सर्वांना वाटत असते. प्रत्यक्षात मात्र स्थिती उलटी असते. खूप पैसा मिळाल्यावर ते पैसे सुरक्षित ठेवण्याच्या चिंतेने माणूस घेरला जातो. रस्त्याच्या फुटपाथावर झोपणाऱ्या माणसाला कोणी चोर येऊन चोरी करेल अशी भीती नसते, पण बंगला बांधलेला माणूस सभोवती भक्कम भिंत बांधून घेतो, दारावर पहारेकरी ठेवतो. याचा अर्थ खूप पैसे मिळाल्यावर सुख मिळते हे खरे नाही. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काही रूपक कथा दिलेली होती, त्याचा भावार्थ या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचा होता आणि तो या ठिकाणी आपण खूप छान पद्धतीने स्पष्ट केलेला आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी जे काही आपलं आजचं प्रकरण होतं ते म्हणजे गवताचे पाते. या ठिकाणी आपण त्याचा संपूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.